सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि ह्या पर्यटन जिल्ह्यामध्ये अनेक महाराष्ट्रातून पर्यटक या जिल्ह्यामध्ये येत असतात आणि ते खास मेजवानी जे सिंधुदुर्गात असेल किंवा जे खाद्यपदार्थ आहे ते मिळण्यासाठी खाण्यासाठी हे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. पण मात्र सध्या आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याचा फटका मात्र इथे व्यावसायिक सिलेंडरला मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे आणि गेले महिनाभरपासून जे इथले हॉटेलधारक आहेत ते मात्र सध्या पाहिलं तर आपण चुलीवरती पूर्णपणे जेवण करताना पाहायला मिळतात. कारण सध्या व्यावसायिक सिलेंडर आहेत ते सध्या मिळत नाही त्यांना, कारण त्याचा परिणाम मात्र इथे पूर्ण त्यांच्या व्यवसायावर हॉटेल व्यावसायिकावर होताना पाहायला मिळतो. त्याचा फटका मात्र यांना सहन करावा लागतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आता पर्यटन हंगाम हे सुरू होणार आहे आणि ऐन पर्यटन हंगामामध्येच यांना हा जो तुटवडा जो व्यवसाय गॅसचा त्याचा मात्र भासू लागलेला आहे. आपण जर पाहू शकता की आपल्यासोबत काही हॉटेलधारक देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद देखील साधणार. काय सांगाल, तुम्ही सध्या चुलीवरती जेवण करताय, व्यावसायिक सिलेंडर सध्या मिळत नाही, काय तुम्हाला परिणामांना सामोरं जावं लागतं? सध्या व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळं आम्हाला व्यवसायामध्ये खूप अडचणी येत आहेत आणि जेवणाचे पदार्थ बनवताना खूपच वेळ लागतो या आणि त्यामुळं कस्टमर जास्त वेळ आमचे थांबू शकत नाही. त्यामुळे आमच्या व्यवसायावर भरपूर परिणाम होत आहे. व्यावसायिकला गॅस नसल्यामुळे कस्टमर जास्त वेळ थांबू शकत नाही, त्यामुळे कस्टमर सगळे निघून जात आहेत आणि त्यामुळे आमच्या व्यवसायावर भरपूर परिणाम होत आहे. तुम्ही बाहेरून येऊन इथे जवळपास 3 वर्षापासून म्हणजे हॉटेल धंदा करता, जवळपास ही परिस्थिती आता महिनाभर सुरू झाली, याचा परिणामाचा किती तुम्हाला फटका सहन करावा लागतो? जवळजवळ आता मला एक 50-60% तरी फरक पडलेला आहे. कारण की गॅस नसल्यामुळं पूर्ण चुलीवर करता लागते जेवण आणि चुलीवर जेवण करायला लागल्यामुळे भरपूर वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळं कस्टमरला सर्व्हिस लवकर भेटत नाही, त्यामुळे कस्टमर नाराज होऊन निघून जाते ती. त्यामुळं व्यवसायावर भरपूर परिणाम होत आहे आणि त्यामुळं व्यवसाय नुकसानमध्येच चालू आहे आमचा आता सध्या. नक्की व्यवसाय जर पाहिलं तर नुकसानामध्ये सुरू असलं देखील प्रतिक्रिया मात्र हे हॉटेलधारक घेताना पाहायला मिळतं. मात्र हंगाम जे 2 पैसे मिळणारा जो कालावधी होता म्हणजे जो सीझन होता आता, त्या सीझनामध्येच मात्र ऐन व्यावसायिक सिलेंडरची तुटवडा झाल्यामुळे याचा फटका मात्र सहन करावा लागतो. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.